नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तथागतांच्या आपण अनेक मूर्त्या बघतो, त्यात त्यांच्या हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा असतात. आपण जर कधी ध्यान देऊन त्यांच्याकडे बघितले तर आपल्याला प्रश्न पडेल की बुद्ध तर एकच आहेत, पण हाताच्या मुद्रा वेगवेगळ्या का असतात? तर त्याचे वेगवेगळे महत्त्व, अर्थ आहे आणि ह्या 10 प्रकारच्या मुद्रा आहेत. हे झालं मुद्रांविषयी. आज आपण सिद्धार्थ गौतमाच्या बालपणच्या मूर्तीची माहिती पाहणार आहोत. जी मूर्ती वर बोट केलेली व पायाखाली कमळाचे फुले आहेत. आपण त्यांच्या जन्माची माहिती पाहत असताना पाहतो की एक सुंदर वन आहे, ज्याला लुंबिनी वन म्हणतात. तिथे सुंदर फुले, फळे आहेत. तेथील प्रत्येक वृक्ष फुलाफळांनी अगदी बुडापासून ते शेंड्यापर्यंत ओथंबलेला आहे. तिथे राणी महामाया प्रसन्न होऊन प्रत्येक वृक्षाकडे पाहत आहे. तिथे शाल वृक्ष आहेत. त्या शाल वृक्षाची एक फांदी तिला हाताने धरावीशी वाटते आणि ती तेवढ्यात एक फांदी थोडी खाली येते. महामाया आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहून त्या फांदीला धरते. तेवढ्यात एक हवेची झुळूक येते व ती फांदी वर जाते. महामायेने ती फांदी तशीच हातात धरलेली असते आणि महामाया ही वर उचलली जाते. महामाया वर उचलली गेल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागतात व ती त्या स्थितीत बाळाला जन्म देते. बाळ जन्माला आले की तिथे खाली लगेच कमळाचे फुले उमलतात. बाळाचे पाऊल पडणार तिथे फूल उमलते आणि त्यावरच बाळाचे पाऊल पडते आणि बाळ वर बोट करून लगेच सांगते, गर्जना करते, अग्गो हमस्मी लोकस, जेठो हमस्मी लोकस, सेठो हमस्मी लोकस, आयम अंतिमा जाती, नथी दानी पुनर्भवो. याचा अर्थ, मी या जगात सर्वोच्च आहे, अग्र आहे. मी या जगात ज्येष्ठ, सर्वात मोठा प्रमुख आहे. मी या जगात श्रेष्ठ आहे. हा माझा शेवटचा जन्म आहे. आता मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. तर हा आहे त्या छोट्या मूर्तीचा अर्थ. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.